केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का हे आधी स्वतःला विचारा, कारण आजचा व्हिडिओ रेशन कार्ड धारक प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती माहिती जर तुम्ही पूर्ण ऐकली तर तुमच्या घरचा महिन्याचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो, कारण सरकारने रेशन कार्ड संदर्भात एक असा निर्णय घेतलेला आहे जो गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी अतिशय खूप दिलासादायक आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील या ठिकाणी सगळ्यात मोठे निर्णय तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत आपण सगळे रेशन म्हटलं की फक्त गहू आणि तांदूळ एवढं समजायचो, पण आता सरकारनं ठरवलं आहे की रेशन कार्डवर फक्त धान्य नाही तर रोजच्या वापरातील इतरही वस्तू मोफत दिल्या पाहिजेत। यामागचं कारण म्हणजे पाहायला गेलं तर आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो सध्या वाढलेली महागाई आणि सामान्य माणसावर पडलेला आर्थिक ताण। आज पाहायला गेलं तर आज गॅस सिलेंडरचे दर किती वाढलेत हे तुम्हाला माहीतच आहेत। खाद्यतेल, डाळी, साखर या सगळं वस्तू आहेत ते खूप महागल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये गरीब कुटुंबाला महिन्याचा खर्च भागवणे देखील अतिशय खूप अवघड झालेला आहे। म्हणून सरकारने देखील सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच रेशन व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना आता एकूण 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत अशी घोषणा देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आता या 10 वस्तू कोणत्या आहेत हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये घर चालवण्यासाठी लागणाऱ्या जवळजवळ सगळ्या काही मूलभूत गोष्टीचा समावेश आहे। आता पहिली वस्तू म्हणजे तांदूळ, जो आधीप्रमाणेच पण आता पूर्णपणे मोफत मिळणार आहे। दुसरी म्हणजे गहू, जो अख्ख्या कुटुंबाचा मुख्य आहार आहे। आता तिसरी वस्तू म्हणजे डाळ, जी शरीरासाठी आवश्यक प्रथिने देणारी वस्तू आहे। चौथी वस्तू म्हणजे साखर, जी चहा, स्वयंपाक आणि दैनंदिन वापरासाठी तुम्हाला लागतच असते। पाचवी वस्तू म्हणजे खाद्यतेल, जे प्रत्येक घरामध्ये अत्यावश्यक आहे। सहावी वस्तू म्हणजे आयोडीनयुक्त मीठ, जे आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आहे। सातवी वस्तू म्हणजे हरभरा किंवा चणा डाळ, ही पोषणासाठी तुमच्यासाठी दिलं जाऊ शकतो। आठवी वस्तू म्हणजे पोहे किंवा रवा, जे काही राज्यामध्ये दिलं जात आहे। नववी वस्तू म्हणजे साबण किंवा स्वच्छतेशी संबंधित वस्तू, या ठिकाणी या वस्तू समाविष्ट करण्यात आलेल्या आहे। 10वी वस्तू म्हणजे राज्य सरकार ठरवेल ती स्थानिक गरजेनुसार दिली जाणारी वस्तू। आता इथे तुम्हाला लक्षात आले असेल की एक गोष्ट म्हणजे 10 वस्तू प्रत्येक राज्यामध्ये तसे मिळतील असं नाही, कारण केंद्र सरकार योजना जाहीर करतं पण अंमलबजावणी हे राज्य सरकार करत असतं। म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजित पवार असतील, यांच्यामध्ये एक बैठक पार पडते आणि बैठक पार पडल्यानंतर आता या सरकारला म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामधले जे काही गरीब आणि वंचित जे काही लोक आहेत या लोकांना नेमकं काय पाहिजे याचा विचार करून या काही 10 वस्तू आहेत, या 10 वस्तूमध्ये देखील थोडाफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो। पण ज्या काही तुमच्या अत्यावश्यक वस्तू आहेत, जे काही तुमच्या घरामध्ये जे काही वस्तू लागतात, तेल असेल, खाद्यतेल असेल, डाळे असतील, ह्या तुम्हाला कंपल्सरी दिल्या जाणार आहेत। आता पाहायला गेलं तर महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा इतर राज्यामध्ये या वस्तूमध्ये थोडाफार फरक पडू शकतो। पण एक गोष्ट नक्की आहे, तर ज्या रेशन कार्डधारकांना मोठा फायदा होणार आहे। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळणार? जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे। केसरी रेशन कार्डधारकांनाही काही प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो, पण जे काही पांढरे रेशन कार्डधारक आहेत तर सध्या यांना मर्यादित लाभ मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये एक महत्त्वाची अट देखील आहे, ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक असणं अतिशय गरजेचं आहे। जर तुमचं रेशन कार्ड आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड मिळताना अडचण येऊ शकते। म्हणजे प्रत्येक रेशन कार्डधारकाने आज तपासून पाहिलं पाहिजे की त्याचं रेशन कार्ड आधारशी लिंक आहे का नाही। तसं तुमच्या रेशन कार्डवर नाव चुकीचं असेल ते दुरुस्त करून घेणं देखील खूप गरजेचं आहे। युनिट कमी जास्त प्रमाणे असतील म्हणजे तरी तुम्हाला पाहिलं तर रेशन कमी मिळू शकतं। तर रेशन दुकानामध्ये तुमचा बायोमेट्रिक म्हणजे अंगठा देखील जुळणं अतिशय गरजेचं असतं। आता अनेक लोक विचारतात की ही योजना कधीपासून लागू होणार आहे, तर काही राज्यामध्ये ही योजना आधीच सुरू झालेली आहे, काही या ठिकाणी योजना चाचणी स्वरूपात राबवली देखील जात आहे। आता संपूर्ण देशभरात ही योजना लागू केली जाण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या निवडणुका देखील लागलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर ही योजना देखील राबवली लागू शकते। कारण काय की आपल्या महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारतर्फे आपल्या पदरामध्ये मते पडावे असे देखील अनेक पक्ष आपल्याला विचारत असतात, त्यामुळे लवकरच लवकर ही योजना लागण्याची शक्यता देखील आहे। आता रेशन दुकानात गेल्यावर नोटीस बोर्डावर माहिती लावलेली असते। तुमच्या गावातील पाहायला गेलं तर जे काही कंत्राटदार असतात, जे रेशन कार्ड दुकानदार असतात, याच्याकडून तुम्ही खात्री करून घेऊ शकता। आता पाहायला गेलं तर तालुका पुरवठा कार्यालयामध्ये देखील जाऊन सुद्धा याच्याबद्दल देखील तुम्ही माहिती मिळू शकता। तर या योजनेनंतर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे नाहीत। जर कोणी तुम्ही पैसे मागत असेल तो चुकीचा प्रकार आहे, अशा व्यक्तीविरुद्ध तुम्ही तक्रार देखील बिनधास्त तुम्ही करू शकता। आता सरकारचा उद्देश असा आहे की
कोणताही गरीब माणूस उपाशी राहू नये असाच आता महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. आता तुम्ही महागात बघत असाल, गॅस असेल, सिलेंडर वेगवेगळ्या गोष्टी, तेल असेल, खाद्यतेल असेल, डाळे असेल, जे आपल्या रोजच्या घरातल्या वापरायच्या खायच्या वस्तू आहेत त्या अतिशय महागलेल्या आहेत. त्यामुळे जे काही गरीब वंचित शेतकरी आहेत, शेतकरी असतील, नंतर जे कामगार असतील, जे म्हणजे या लोकांपासून म्हणजे या ह्याच्यापासून ज्या वस्तू खरेदी करू शकत आहेत, असा महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी आता पात्र ठरणार आहे. पण त्यासाठी तुमचे अट आहे ते म्हणजे तुमच्याकडं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. तर तुम्हाला आता पिवळे आणि केसरी रेशन कार्ड कसं काढायचं ते देखील त्याच्यावरती तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की त्याच्यावरती देखील तुम्ही व्हिडिओ बनवा. त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आता व प्रत्येक कुटुंबाला किमान अन्न सुरक्षा मिळावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. म्हणून मित्रांनो, ही माहिती फक्त तुमच्या मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरात किंवा असतील, तुमच्या घराच्या शेजारी असतील, नातेवाईक असतील, गावात सगळ्यांना ही माहिती सांगा. कारण अजूनही लोक या योजनेबद्दल अभिज्ञ आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की अशाच प्रकारची सरकारच्या काही योजना आहेत, सरकारचे काही अपडेट आहेत, नक्की दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात. आणि चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा असेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. दुसऱ्या लोकांनासुद्धा हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण का की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर लोक आहेत, त्यांना रोज कामावर जावं लागतं. पाहायला गेलं तर त्यांना रोजचं तर कामाला गेलं तर त्यांच्या घरामध्ये अन्न येतं, म्हणजे असेल भात असेल, ज्वारी असेल, असे लोक भरपूर आहेत. अनेक लोक रस्त्यावर देखील झोपत आहेत. तर अशा लोकांना तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा. कारण की तुमच्या एका मदतमुळं, एका शेअरमुळं, तुमच्या एका लाईकमुळं जास्तीत जास्त व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळं फ्रीमध्ये एक लाईकचं बटन असते, ते लाईकचं बटन तुम्ही शेअर करा. नंतर जे काही हाईपचं बटन असते ते हाईपचं बटन देखील दाबा. कारण काय की हे केल्यानं काय होतं, एका गरिबापर्यंत तुमचा व्हिडिओ पोचतो आणि गरिबापर्यंत व्हिडिओ पोचल्यानंतर त्यांना तुमच्या माध्यमापर्यंत तुम्ही लाईक केलं तर तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोचण्याचं काम, एक पुण्याचं काम त्यांच्यापर्यंत पोचत असतं. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. लाईक केला तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू आणि वंचित व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. कारण का की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये आता तुम्हाला पाहिलं तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस देखील दिले जाणार आहेत. आता मुख्यमंत्रीच्या काळात जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा काळात अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला गॅस देखील दिले जातात. आता त्यासाठी देखील रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय गरज आहे, वर्षभरामध्ये आता 3 गॅस घेण्यासाठी तुम्हाला गॅस देखील आता मोफत दिलं जाणार. म्हणजे त्यासाठी तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला जे काही गॅस डीलर आहेत तुमच्या गावामध्ये असतील, आसपास कुठेही असतील, तर तुम्हाला तिथं जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पाहायचं की आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा अर्ज भरायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये सदस्याचं जे काही गॅस कनेक्शन आहे ते तुमच्या पुरुषाचं नावे असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्या घरातील जी मुख्य महिला आहे त्या महिलेच्या नावावरती करून घ्यायचं आहे. महिलेच्या नावावरती केल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक 3 महिन्याला असं वर्षातून 3 वेळा 450 रुपये म्हणजे जवळजवळ 1500 ते 1600 रुपये तुम्हाला गॅससोबत गॅस भेटणार आहेत. त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे देखील तुम्हाला त्याचे देखील 1500 रुपये मिळतात. अशा वेगवेगळ्या योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने राबवल्यात. या काही संपूर्ण योजना आहे. तर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पाहायला गेलं तर नुकसान भरपाई मिळते, पीक विमा मिळतो, नंतर नमो शेतकरी योजना मिळते. हे अशा वेगवेगळ्या योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जातो. तर तुम्हाला पाहायला गेलं तर अजून देखील अडचणी असतील तर तुम्हाला पाहायला गेलं तर की मी महाराष्ट्रात राहतो, मला ह्या विषयावरती मला राहायला घर नाही, तर घरकुलासंदर्भात देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला घरकुलात अनेक लोकांना घरकुल देखील मंजूर झाले आहेत, पण देखील अजून देखील त्या लोकांना घरकुलचा दुसरा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे देखील सरकार देखील विचारत आहे दुसरा हप्ता लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती मिळायची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. तर चॅनलला पहिल्यांदा आलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.